ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय 3. श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंदा श्रीहरी, कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनताच्या वरी, कधी न कठोर झालात, तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी, ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा, दास गणोशी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका, असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारी, श्री गजानन महाराज, लांब लांबुनी भक्त येती, समर्थांते वंदिती, मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण, एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वहिले, महाराज होते बसलेले, निजासनी आनंदात, ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलकिलाटाला, करू लागले वृक्षावर, कुकुट्टाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन, वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया, उदया चली नारायण, येऊ पाहे हर्षे करुणा, तेणे तम पलायन, करू लागला कंदरीसी, परम भाविक सुवासिनी, रत सडा सम्मार्जनी, वत्स धेनूस पाहोनी, तोडू लागली चरहाटे, ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास, येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूंच्या, तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी, कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत, भगवी चिंधी डोक्यास, जोळी वाम बगलेस, होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी, मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला, ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे, दर्शनासी भीड फार, होऊ लागली साचार, ऐसा स्थितीत मिळणार, सवड कशी त्या गोसाव्यास, तो ठाईच बैसून, करू लागला चिंतन, म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला, समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला, आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पिण्याचा, तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ, या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे, गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा, मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी, माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवणाप्रत, येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा, जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी, आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम, ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार, झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे, ते त्यांचे मनोगत, जाणते झाले समर्थ, बोलते झाले इतरांप्रत, आणा काशीचा गोसावी, तो पाहत्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला, हे एकता आनंद झाला, गोसाव्याला परमावधी, आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत, मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले, ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी, जी गोष्ट कधली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समजतात योगीवरा, त्यांचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार, धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा, न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष, त्याचे प्रत्यंतर यावयास, अवधी उरला थोडका, मंडळींनी गोसाव्याला, पुढे आणून उभा केला, तो महाराज बदले तयाला, काडझोळीची पोटळी, जी 3 महिनेपर्यंत, रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळीचे आज येथ, होऊ दे गा पारणे, गोसावी पदी लागला, गहीवर त्यासी दाटला, गडबडा लोळू लागला, बालका बरी स्वामींपुढे, महाराज म्हणती गोसाव्यास,
पुरे आता उठून बैस, कोटडीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या, नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली, आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत, जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने, मी बुटी काढितो नवस आपुला फेडितो, परी मागणे मागतो एकते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण रहा या बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित, अंजनीचा वृत्तांत आणामनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी. वानर होऊन शंकरा ते हराने मानिले, महारुद्रपोटी आले अंजनीचे पुरविले. मनोरथ चंद्रमौळींनी तेथे शंकरा कारण, आडन आले वानरपण तेवी माझ्या बुटीची आठवण. रहायाती ते स्वीकारा, त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहा शंकर. म्हणून बुटीचा अव्हेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे ईज कारणे, ही इतरा आणील उणे. परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. मायपूर्वी बालक लळे, वेडेवाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजरी. पुण्यपुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत, कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात. विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून, गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून. रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्पता परिव्यसनाधीनता. नच आली समर्थांते पद्मपत्राची ये परी, ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणास त्याची सरी, खरेच अति थोरते. वेदरुसा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक भावे वैदिकांनी, याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून, एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकीपतिया प्रेम भारी या पदा ठाया, ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन, कधी रहावे पडून शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या औचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात, होता त्याच प्राणांत व्हावयाचा समयाला. व्याधी शरीरी बळावली शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति परी यश न आले तीव्रती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते एकता ओघे आप्त दुःख करीती अत्यंत. जान रावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागिवले. परीन कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर जा जा कोणी जोडा कर. नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची.
ते एकूण एक आप्त आला बंकट सजनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मदव्रत ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या घरी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमुच्या वडिलाला जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले भवानी रामा विनविले द्याया तीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्वळ होती प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनविणी तीर्थ देतो जानरावा समर्थे तुकविली मान तीर्थे पाजले नेऊन जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली हात हलवू लागला किंचित डोळा उघडला उतार पडू लागला तीर्थप्रभावे देशमुखासी तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा 8 दिवसांमाझारी जानराव झाला पहिल्या परी भवानी रामाची घरी आला दर्शना समर्थांच्या पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संतनते साक्षात देवकली युगीचे येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजानना सारिखा संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा यमाजी पंताची या सदना परिहाच आहे कुतर्क संत मृत्यू न डाळती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारिती अगांतुक असल्यास ते सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशी उठविले नेवाशाशी परी ते अखेर आळंदिसी देह ठेविते झाले हो याचे रहस्य इतकेच आहे हे गंडांतर टाळीती पाहे ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे आध्यात्मिक आदिभौतिक आणि तिसरा तो आदिदैविक त्या तिघांमाची बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे आदिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते घरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्यास आदिभौतिकाचा होय नाश तैसे आदिदैविकास नवसायास घालविती हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवणाचाने न टळे लेख पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडलारणी तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थतीर्थ देवोनिया म्हणजे गंडांतर कारण निवारिती साधू चरण तेच आले घडून शेगावा माझारी काही मृत्यू नवसांनी टाळिता येती त्या जनी परी तु नवस श्रद्धेनी केला पाहिजे विभूद हो श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे चरणतीर्थ साधूंचे तेही टाळे मृत्यू साचे वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विण होईना अघटित कृत्य केव्हाही
म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे स मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जाण रावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलाला चिये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो एका येणेरीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानिल आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरेगारा एकवटून खाणी माझी राहाती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवी न गारेला. गार ती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगिजाच्या भरला असे. तो सेवा करी वरीवरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोषणे. प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी. निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगतसे आपला सौरात करीतसे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते एका विभूध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कोणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले विठोबाला विनविते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतींनी विठोबा पुगून गेला मनी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले. मंडळींचे काम झाले परी संकट ओढवले. घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी. त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला. आपली स्थिती विसरला या लुच्च्याने आरंभिला. उघड उघड व्यापार की मला लावितो उपाधी.
घंटे आणल बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस, घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस, होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला, छड्याखाली घाटोळाला. विठोबा तो पळाला, पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत, ते ऐसेच करितात. ढोंगी मात्र जातात, अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारां वाचून, ढोंगी बैसती होऊन. संत नादी लावण्याजन, ऐसे प्रकार किती करी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करती. भल भल ते सांगताती, साक्षात्कार ढोंग्यांचे. तेणे दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळ. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त. त्यांना नमुळी आवडत, सानिध्य त्या षंढांचे. पतिव्रतेसी शेजार, कसबिणीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलाचे. संत शठा ते राखती, परी न त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती, कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून, त्याविषयी धरती मौन. जेवी निवडुंग लागून, स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंग आणि शेर, ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार, निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण, करती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून, शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवरी, रक्षण अवघ्यांचे करती तरी. किमती माझी ठेवती परी, गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडतर होते साचे. पाय लाभून साधूचे, दैवे दूर झाले की. जरी तो ना डोंग करिता, तरी योग्य ते प्रती चढता. संतांची ती योग्यता, त्याने मुळी ना जाणली. कल्पवृक्षाच्या तळवटी, बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी, कामधेनू पासून. ऐसे न कोणी करावे, संतांपासी राहून बरवे. तेथे विचार ठेवावे, अहर्निशी जागृत. हा दासगणो विरचित, श्री गजानन विजय ग्रंथ. तारक होतो भवाब्धित, अवघ्या भाविकां कारणे. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्यायः.